काय दोन गोष्टी सांगतो की आता कुठे आपण रासायनिक शेती सेंद्रिय शेती या दोन गोष्टी ऐकतोय. तर सेंद्रिय शेती जर करायची असेल तर नेमकं काय टाकायचं त्याच्यामध्ये, काय करायचं असतं, तर त्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे गो आधारित शेती. ही गो आधारित शेती आम्ही मागच्या 2.5 वर्षापासून करतोय. गायीपासून ज्या गोष्टी निघतात, जसं काय निघतंय आपल्यासाठी काय महत्वाचं, दूध, नंतर शेण आणि गोमूत्र, ह्या 2-3 गोष्टी निघतात. पण हे जे गाय आहे का, ही ओढ कामासाठी जास्त वापरली जाते. याचे जे काही पिल्ले असतील ते बैल असतील. आणि दुसरी गोष्ट, ही दुधासाठी प्रसिद्ध नाही, म्हणजे घरचं तुमच्या फक्त एका माणसापुरतं किंवा आपल्या एका फॅमिली पुरतं एवढं दूध निघाल तेवढं उत्पादन येते. दुधाचा व्यवसाय करायचा असलं त्यासाठी गिर गाय असतील, या गोष्टी आपण वापरू शकतो. आणि या मराठवाड्यात 2 जातीचा आपण संगोपन करतो. प्रामुख्याने पहिली ही जी गाय दिसते तुम्हाला, ही थोडीशी गावरान आहे. त्याच्यामध्ये जी लाल कांधारी असते, आपण नांदेड जिल्ह्यातला कंधार तालुका तिथली फेमस आहे. त्याची पांढरी दिसते तुम्हाला, ही देवणी गाय, ही लातूर जिल्ह्यातली त्या ठिकाणची देवणी तालुक्यातली तिथली गाय आहे. ह्या दोन्ही गायीचं मराठवाड्यातील गायीचं संगोपन करणं आणि जैविक शेती करणं हा उद्देश आहे. संगोपन करून ह्या दोन्ही गायीनं मराठवाड्याला आतापर्यंत सांभाळलंय. गाय म्हणजे शेतीचा सगळ्यात महत्वाचा पाया म्हणतो आपण. त्यांनी मराठवाड्याला असतील शेतकऱ्याला सांभाळले. कुठेतरी ट्रॅक्टरायझेशन किंवा ऑटोमेशन झाल्यापासून गायींची संख्या, गुरांची संख्या कमी झाली. प्रामुख्याने संख्या वाढवली, त्याच्याबरोबर जैविक शेती करणं हा महत्वाचा उद्देश आहे. त्या आधारित आपण शेती करतो. तर ही गोशाळा आणि शेती कशी चालली, तर शेतीतून काय निघतं, आपल्याला काडी कचरा निघतो, गवत निघतं. आपण काय करतो, एक तर धुऱ्या टाकतो आणि काडी लावतो. ते न करता त्या सगळ्या गोष्टी आपण इथं आणतो. त्याच्याबरोबर मग आम्ही 2-3-5-6 व्हरायट्या लावल्या त्याच्या कचरा गवताच्या. त्याच्याबरोबर मका, सुका कचरा, सुका घास असं गोळा लागतो. या दोन्ही सगळ्या गोष्टी कंबाईन करतो आणि गायला चारतो. काय नाही, ते शेतीतून जेवढं निघतंय का ते आपण गायसाठी वापरतो. आणि गायीपासून जेवढं निघतंय का, म्हणजे दूध सोडून शेण आणि गोमूत्र, परत आपण काय करतो, समजा 2 युनिट आहेत बघा, बायोगॅस युनिट. बायोगॅस युनिटला आपलं अर्ध शेण आणि गोमूत्र जातंय. त्याच्यापासून गॅस तर निघतंय, पण स्लरी पण मिळते. ती स्लरी डायरेक्ट आपण शेतामध्ये वापरतो. त्याच्यानंतर जो उरलेला जो शेणखत आहे किंवा शेण आहे, ते समोर तुम्हाला मोठं शेड दिसतंय. शेडमध्ये वेगवेगळे हौद केलेत. तिथं आपण 2 प्रकारे खतं बनवतो. एक असतं मॅन्युअल खत किंवा आपण त्याला कंपोस्ट खत म्हणतो, कुजलेला शेणखत, ते आणि गांडूळ खत. 2 पद्धतीने आपण जेवढी खत तयार बनवतो आणि डायरेक्ट शेतीमध्ये टाकतो. हा गाडा कशावर चालू आहे, पुन्हा सर्कल फिरत राहते. म्हणजे जे तुम्ही म्हणता सेंद्रिय शेती करायची, नेमकं टाकायचं काय, तर प्रामुख्याने मेन घटक असतो तुमचा शेणखत, स्लरी, हे 2 पदार्थ. याच्या व्यतिरिक्त मग फवारणीसाठी किंवा मग जीवन संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण जीवनवासी सेवा करतो. फवारणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक आपल्या अनुभव तयार होतात. या सगळ्या गोष्टी या पद्धतीने चालतात. अशा पद्धतीची गोशाळा आहे. गोशाळा बघून घ्या सर्वांनी. बायोगॅस युनिट गेल्यानंतर तिकडे आपण बायोगॅसची माहिती